तुला माहित आहे का बे? बाई बहुत मस्त आणली म्हणे. कोणती बाई बे? अबे लावणी वाली बाई. अबे भलतीकडे जाऊ नको, कामाकडे लक्ष दे जरा. श्यामदादा आला म्हणजे ओरडेल. तो आहे बराबर आहे म्हणा, रायबा देव माणूस, पण त्या श्यामचा काही सांगता येत नाही. तुला सांगतो ते श्यामचा काही बरोबर नाही. म्हणजे चहापेक्षा केटली गरम असंच म्हण. हा. घे ठेव वरतात. अरे गावचे कार्यकर्ते सगळे जमले ना? बहुतेक सर्व आलेलेच आहेत, पण ते कार्यकर्ते यायचे आहेत अजून. रायबा कुठे आहे? रायबा साहेब सगळ्यांना निरोप पाठवला होता, पण अजून बरेच जण यायचे आहेत. रायबा समजूतदार आहे, तो सुद्धा आला नाही. त्यांनी असं करता कामा नये. रायबा रायबा अरे किकाच मारत राहशील. अरे काय करू मग? साहेबाचं घर जवळ आहे, हा? धक्का मारू. हो हुशार, तिथपर्यंत धक्का मारत. हो, मग किकाच मारत राहणार आहे का? तिच्या पोटात बिटात काय आहे का नाही? तिचं पोट भरलेलं आहे. तिचं पोट भरलं की तिला ऍसिडिटी होते वा किंवा तिला ढेकार येतात. मग अजून काय मळमळत. हिची नाटकं मला माहिती आहेत. रायबा नाव प्रतिष्ठा सगळं पक्षासाठी सोडून, जर पक्ष आपल्याला जागेवरच संपवणार असेल ना, तर असा पक्ष नकोय मला. साहेब माझी काही चूक झाली असेल तर मग मला माफ करा, पण असं का झालं याची जर समर्पक उत्तर तुमच्याकडून मिळालं ना मला, तर साहेब माझ्या मनाला खूप शांती मिळेल. सर्व निर्णय पार्टीचे आहेत रे, माझे नाहीत. तू जी 5,000 नावे मतदार यादीत नोंदलीस त्यानुसार प्रकाश शर्माच्या जातीच्या लोकांची संख्या वाढली आणि त्या क्षेत्रात त्यांच्या जातीचे लोक जास्त असल्यामुळे तिकीट त्यांना मिळालं आणि पैशा पाण्यानं तू कमी असल्याने पार्टीने हा निर्णय घेतला, तिकीट त्यांना दिलं. पुढाऱ्याचा शब्द शब्द पाळतो, जिम्मेदारी दिलेली सांभाळतो. हार तुऱ्याचा तो मोह टाळतो, पक्षहितासाठी जीव जाळतो.
ठाई मिळते जेव्हा पुन्हा पुन्हा आश्वासन भलत्याचेच ऐन वेळी होते सिलेक्शन तेव्हा होते तेव्हा होते तेव्हा होते तेव्हा होते घुटन कार्यकर्त्याची घुटन कार्यकर्त्याची घुटन कार्यकर्त्याची घुटन कार्यकर्त्याची बेटा, आज मला कळलं राजकारण काय असतं. बहुतेक माझा जन्म राजकारणासाठी नाही. सभा संमेलने त्या